दरम्यान या सर्व प्रकरणाचा कायदेशीर अर्थ नेमका काय या संदर्भात आम्ही संवाद साधला विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्याशी। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया। याचा लिगली जर अर्थ बघितला तर सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे ते इमिडिएट डिस्क्वालिफाय होतात। 3 महिन्याची मुभा कुशन देण्यात आलं होतं अपील करण्यासाठी वगैरे। या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने नल अँड व्हाईट घटना बाह्य ठरवल्या आणि त्या तरतुदी काढून टाकल्या। त्यामुळे आमदार खासदार हे जर 2 वर्षापेक्षा यांना जर जास्त शिक्षा झाली तर त्यांना तातडीने त्यांचं डिस्क्वालिफिकेशन अंमलात येतं आणि सेक्शन 8 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे ते डिस्क्वालिफाय ठरतात। पण त्याचं नोटिफिकेशन वगैरे काढायला आता किती वेळ लागेल, कारण राहुल गांधीच्या प्रकरणात आणि किंवा आपले सुनील कदम आपले जे आहे त्यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ते इमिडिएट नोटिफिकेशन निघालं होतं। आता अजूनही त्यामध्ये बघूया आपण ते नोटिफिकेशन किती दिवसात निघेल आणि ते डिस्क्वालिफाय होतील। त्यामध्ये अशा तरतुदी आहे की कन्व्हिक्शन आणि सुटल्यानंतर 6 वर्ष म्हणजे 2 वर्षाचं ते कन्व्हिक्शन आणि त्यानंतर 6 इयर्स डिस्क्वालिफिकेशन अशा तरतुदी आहेत। पण त्यामध्ये आपल्याला जजमेंट कसं येतं कोर्टाचं, कुठलं सेक्शन कोर्टकडून येतं हे सगळं बघायला लागेल। आणि पण सध्याच्या तरतुदी आहे मात्र 6 वर्ष डिस्क्वालिफिकेशन आहे, म्हणजे पुढचे 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असं काय प्रकरण दिसते याच्यामध्ये लिगली।